नमस्कार. ज्योतिष आणि रहस्यमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ म्हणजे जनरल रीडिंग किंवा कुठलीही भविष्यवाणी नाहीये, तर हे रमलशास्त्रावर आधारित कर्मा रीडिंग आहे. मराठीमध्ये आपण त्याला कर्म वाचन असं म्हणूयात. तुमच्या मनात कुठल्याही प्रकारची भीती निर्माण करण्यासाठी नाही, तर अवेअरनेससाठी आणि तुमच्या मार्गदर्शनासाठी हा व्हिडिओ आहे. नुसतं जनरल रीडिंग किंवा प्रेडिक्शन्स करण्यापेक्षा आज आपण आपल्या कर्मांचं विश्लेषण करणार आहोत. फक्त भविष्यवाणी ऐकण्यापेक्षा किंवा पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्यापेक्षा आपण आपले कर्म समजून घेऊ. आता आपल्या आयुष्यात ज्या काही घटना घडतायत, ज्या काही गोष्टी घडतायत, त्याचं मूळ कारण काय आहे ते आपण समजून घेऊ. अवेअरनेस आणि जाणीव हीच बदलाची पहिली पायरी असते. कर्म म्हणजे काय? तर कर्म म्हणजे कुठल्याही प्रकारची शिक्षा नसते, तर कर्म म्हणजे अनुभवातून आपल्या समोर आलेली परिस्थिती. जोपर्यंत आपण तो अनुभव, जोपर्यंत आपण ती परिस्थिती पूर्णपणे समजून घेत नाही, तोपर्यंत तो अनुभव आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येतच राहतो. याला कार्मिक लूप किंवा कार्मिक सायकल असं म्हटलं जातं. आजच्या या कर्म विश्लेषणात आपण काय काय बघणार आहोत, तर तुमची ओव्हरऑल एनर्जी या महिन्यात कशी असेल, तुमचे भूतकाळातील कर्माचे पॅटर्न्स कसे दिसत आहेत, तुमची प्रेझेंट सिच्युएशन कशी आहे आणि कोणते कर्म या महिन्यात ऍक्टिव्हेट होत आहे. यामुळे तुम्हाला कोणकोणते एक्सपिरियन्स येऊ शकतात, कोणकोणते अनुभव तुम्हाला बघायला मिळू शकतात, कोणत्या सिच्युएशन्सना तुम्हाला फेस करावं लागू शकतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या सिच्युएशन्समध्ये तुम्ही कसं रिॲक्ट व्हायला पाहिजे, तुमच्याकडून काय अपेक्षित आहे, तुम्ही काय केलं म्हणजे कर्माचे हे पॅटर्न्स बदलू शकतात, कर्माचा हा लूप, कर्माचं चक्र ब्रेक होऊ शकतं. याचं संपूर्ण मार्गदर्शन मी तुम्हाला करणार आहे. अगदी साध्या आणि सोप्या शब्दात मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजावून सांगणार आहे. एकदा आपलं कर्म आपल्याला समजलं ना, एकदा आपल्या कर्माची आपल्याला जाणीव झाली की मग ते कर्म हळूहळू डिझॉल्व्ह व्हायला सुरुवात होते. हे कर्माचं चक्र, कर्माचा लूप, कर्माची सायकल ब्रेक व्हायला सुरुवात होते आणि मग ऑटोमॅटिकलीच आपण आपल्या डेस्टिनीशी अलाइन होतो आणि स्पिरिच्युअल अवेकनिंगकडे आपला पुढचा प्रवास सुरू होतो आणि तेच आपल्या आयुष्याचं अल्टिमेट गोल असतं. हे विश्लेषण म्हणजे कुठलंही इन्स्टंट मॅजिक किंवा 2 मिनिटात काम करणारे उपाय अशा प्रकारचं अजिबात नाहीये, परंतु लाईफ चेंजिंग मात्र जरूर आहे. हे मार्गदर्शन, हा गायडन्स जर तुम्ही व्यवस्थित नीट समजून घेतलात आणि योग्य प्रकारे फॉलो केलात, तर पुढच्या 6 ते 8 महिन्यात किंवा एका वर्षभरात तुमच्यामध्ये आमूलाग्र बदल दिसून येईल. आत्ताचे तुम्ही म्हणजे 2026च्या सुरुवातीचे तुम्ही आणि 2027 मधले तुम्ही, यात जमीन आसमानाचा फरक असेल. तर सुरू करूयात आजच्या विश्लेषणाला. फेब्रुवारी 2026 मध्ये कुंभ राशीची एनर्जी कशी दिसतेय ते आपण बघूयात. फेब्रुवारी महिना हा कुंभ राशीसाठी मानसिकदृष्ट्या ऍक्टिव्ह पण इमोशनली कन्फ्युजिंग दिसतोय. म्हणजे बाहेरून तुम्ही अतिशय लॉजिकल, काम आणि फॉरवर्ड थिंकिंग दिसाल, परंतु आतून मात्र भावना नीट आर्टिक्युलेट न झाल्यामुळे अस्वस्थता राहणार आहे. हा महिना तुम्हाला सांगतोय की सगळं फक्त विचारांनी होत नाही, तर भावना समजूनही काही गोष्टी हाताळाव्या लागतात, इमोशन्स सांभाळाव्या लागतात. तुमचे पास्ट पॅटर्न्स कसे दिसत आहेत, तर त्यामध्ये काही जुन्या मानसिक सवयी दिसून येत आहेत. भूतकाळात तुम्ही अनेकदा इमोशन्सपेक्षा इंटेलिजन्सला जास्त महत्व दिलंय, अशा प्रकारचे हे पॅटर्न्स आहेत. जेव्हा कुठली गोष्ट अवघड वाटली तेव्हा तुम्ही त्याचं विश्लेषण करत बसलात, परंतु ते अनुभवलं नाहीत. तुम्ही इमोशन्सना जास्त महत्व दिलं नाहीत. हा जुना पॅटर्न सांगतोय की भावना फक्त दडपल्या गेल्या आहेत, त्या पूर्णपणे मिटल्या गेलेल्या नाहीयेत. तुमची प्रेझेंट सिच्युएशन जर आपण बघितली, तुमच्या आतमध्ये काय चालू आहे हे जर आपण बघितलं, तर त्यामध्ये सध्या तुमच्या आत काहीतरी जुन्या विचारसरणी तुटत आहेत असं दिसून येत आहे. तुम्हाला जाणवत आहे की सगळ्या प्रश्नांची उत्तरं फक्त विचार करून मिळत नाही. फॉर एक्झाम्पल, एखादी गोष्ट लॉजिकली बरोबर असून सुद्धा तुमचं मन शांत होत नाही. हा टप्पा तुम्हाला तुमच्या भावनांकडे वळायला भाग पाडतोय. हे असे पॅटर्न्स दिसण्यामागे मूळ कारण काय, रूट कॉज काय, तर स्वतःला वेगळं ठेवणं आणि इंडिपेंडंट ठेवणं.
म्हणजेच तुम्ही जवळीक तर ठेवताय पण मर्यादित. तुम्ही इमोशनली इन्व्हॉल्व्ह होत नाही त्या गोष्टीमध्ये. म्हणजे लोकांमध्ये तर तुम्ही जाता, परंतु तुम्ही तुमचं अंतर ठेवून असता, जास्त इन्व्हॉल्व्ह होत नाही. मग आता या महिन्यात तुम्हाला काय अनुभव येईल, तर लोक तुमच्याकडनं जास्त इमोशनल प्रेझेन्सची अपेक्षा ठेवतील. लोकांना असं वाटेल की ह्या व्यक्तीने आपल्याशी इमोशनली अटॅच व्हावं. फॉर एक्झाम्पल, तुमचा पार्टनर किंवा तुमचा एखादा फॅमिली मेंबर तुम्हाला असं म्हणेल की तू इथे तर असतोस, इथे तर असतेस, परंतु तुझा प्रेझेन्स आम्हाला जाणवत नाही, तू आमच्याशी इमोशनली कनेक्टेड नसतोस. तुमच्या वर्कप्लेसच्या ठिकाणी, कामाच्या ठिकाणीही टीम बॉन्डिंगवर जास्त महत्त्व दिलं जाईल. टीममध्ये काम करण्यासाठी तुम्हाला प्रेशराईज केलं जाईल. हा भाग तुम्हाला इमोशनली प्रेझेंट राहायला शिकवतोय. मग इथे या सिच्युएशनमध्ये तुमची कार्मिक टेस्ट काय आहे, तर लोकांमध्ये राहून तुम्ही परत डिटॅच होताय का आता तरी इमोशनली तुम्ही त्यांच्यामध्ये अटॅच होताय. म्हणजे कामाच्या ठिकाणी तुम्हाला एखाद्या टीम वर्कमध्ये इन्व्हॉल्व्ह केलं जाईल आणि तुमच्याकडनं हीच अपेक्षा केली जाईल की तुम्ही इमोशनली पण इन्व्हॉल्व्ह व्हावं. ही कम्प्लिटली इमोशनल अटॅचमेंटची टेस्ट आहे. तुमच्या रुटीन लाईफमध्ये किंवा डे टू डे लाईफमधले जर पॅटर्न्स बघितले तर त्यामध्ये डिलेज आणि ब्लॉक्स दिसून येत आहेत. दैनंदिन जीवनात संवादाशी संबंधित काही अडथळे दिसून येत आहेत. चुकीचा समज किंवा उशिरा मिळालेली माहिती किंवा इनकम्प्लीट मेसेजेस यामुळे गैरसमज होऊ शकतात. उदाहरणार्थ, तुमच्या एखाद्या ईमेलचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो. हे अडथळे तुम्हाला स्पष्ट आणि क्लिअर कम्युनिकेशन ठेवण्याचा संदेश देत आहेत. फायनान्शियल स्टेटस आणि मनी फ्लोच्या बाबतीत बघितलं तर तशी स्थिरता आहे, पैसा स्टेबल राहील, पण खर्चाबाबत काही प्रश्न तुम्हाला पडतील. तुम्हाला असं वाटेल की मी ज्या गोष्टींवर खर्च करतोय ती गोष्ट खरंच महत्वाची आहे का. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखादं गॅजेट खरेदी करताय, एखादं सबस्क्रिप्शन घेताय, सोशल खर्च करताय, तर हा भाग तुम्हाला तुमच्या व्हॅल्यू सिस्टीमकडे पाहायला शिकवतोय. तुमच्यासाठी या महिन्यातला स्पिरिच्युअल लेसन काय आहे, तर या महिन्याचा आध्यात्मिक धडा हा आहे की भावनांपासून दूर राहणं म्हणजे स्वातंत्र्य नव्हे. खऱ्या अर्थाने फ्रीडम तेव्हाच येतं जेव्हा तुम्ही तुमच्या भावना, तुमच्या इमोशन्स, तुमच्या फिलिंग्स स्वीकारता. एकंदर फेब्रुवारी हा महिना कुंभ राशीसाठी बुद्धी आणि भावना यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी आहे. इंटेलिजन्स बरोबर आपल्या इमोशन्सनाही तितकंच महत्व द्या. आजचे हे विश्लेषण आपल्या कर्माचं मार्गदर्शन जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.